बस निघावं तर लागेल ना, परत जायची वेळ आली. तारिणी प्लीज तू उठू नकोस, प्लीज प्लीज बस, प्लीज बस बस. म्हणजे असं काय करतेस? जे ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या केससाठी मी आले होते ते काम संपलंय आता. गुलाब पकडला गेलाय, त्या मॉन्टीला पण मारून टाकलंय. मग आता जावं लागेल, ड्युटी संपली आहे माझी. बाकी सगळं डिपार्टमेंट हँडल करेल. एवढ्यात? हो बॉस, वरून ऑर्डर्स आल्यात. अगं पण मिशन अजून बाकी आहे. गुलाब तुझ्या आणि केड्याच्या आईचा गुन्हेगार आहे. तुम्ही त्याला शिक्षा देणार मला खात्री आहे, पण मला निघावं लागेल. म्हणजे तू खरंच एवढा लवकर? या टीम बरोबर हे एवढे दिवस कसे गेले कळलंच नाही. इथे येण्याआधी ना एवढे प्रश्न पडले होते ना. नवीन जागा, नवीन लोक, कोण ऑफिसर्स असतील, कसे असतील, त्यांच्या कामाची पद्धत कशी असेल, बेकार टेन्शन आलं होतं. पण पहिल्या दिवसापासून असं वाटतच नाही ही माणसं लांबची आहेत. असं वाटतंय की खूप आधीपासूनच कनेक्शन आहे आपल्या सगळ्यांचं. टीम तारिणी इज द बेस्ट. तुमची कामात तर मदत झालीच. फायनली माझं मिशन कंप्लीट झालं. पण खूप कमाल माणसं मिळाली. अख्खं एक कुटुंब मिळालं तारिणी. केळ्यासारखा जुना मित्र नव्याने भेटला. अरे खरंच. आणि हा नुसती ऑर्डर सोडणारी बॉस नाही, हा मैत्रीण म्हणून समजून घेणारी बॉस पण मिळाली. टेक्नो, फातिमा, नित्यानंद, कत्री, फोन करेल तेव्हा येणारी मित्रमंडळी मिळाली. आणि माझी बेस्ट फ्रेंड पण बरं का. कोण? ओळख? मी? तू तर सुपर आहेस ग, पण सुपर से ऊपर बेस्ट फ्रेंड आहे माझी सुमी. तर म्हणजे आईनंतर जर एवढा जीव कोणी लावला असेल ना, सुमीने. तिचा निरोप घेणं सगळ्यात अवघड असणार आहे माझ्यासाठी. कामाबरोबर खूप काही शिकले मी तारिणी. निस्वार्थीपणे माणसांना जीव लावणं, कर्तव्याबरोबर नाती जपणं, हे सगळं मी तुझ्याकडून शिकले. थँक्यू सो मच. तुझ्यासारख्यांची आपल्या समाजाला गरज आहे. सॅल्यूट आहे तुझ्यातल्या स्त्रीला, जी घराबरोबर देश सांभाळते, जी माणसांबरोबर कर्तव्य निभावते. यू आर एन इन्स्पिरेशन. जायलाच हवं का? ऐसा मत कर डार्लिंग. तुझे पता है, अगर जी चाहे ना तो ये पे ट्रांसफर करवा लूं मेरा. पण तुला माहिती आहे, आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्याही आधी या देशासाठी आणि कर्तव्यासाठी समर्पित आहे. हे पण मी तुझ्याकडून शिकले. पुढचं मिशन वाट बघतंय. ऑल द बेस्ट. एक रिक्वेस्ट करू? ज्या दिवशी गुलाबला फाशी दिली जाईल ना, त्या दिवशी मला बोलवशील? जसं रामाने रावणाला मारून दसरा साजरा केला होता ना, तसा दसरा साजरा करायचा आहे. आणि तुझ्या डोळ्यात मला त्या दसऱ्याचा आनंद बघायचा आहे.